नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहता आझाद मराठी। मी आता पुण्यामधल्या त्याच मैदानावरती आहे ज्या ठिकाणी छात्रों की गूंज हा राहुल गांधींचा अतिशय तुफान प्रतिसाद लाभलेला एक शो या ठिकाणी पार पडला। मुख्यतः महिलांशी आणि मुलींशी त्यांनी संवाद साधला, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती त्यांचे आपले विचार मांडले। आणि या कार्यक्रमासाठी पूर्ण पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक आले होते। राहुल गांधींचे कट्टर चाहते वलेकर साहेब आपल्या सोबत आहेत। काय नाव तुमचं दादा? आमचं नाव लक्ष्मण सदाशिव वालेकर, अश्वी खुर्द, तालुका संगमनेर। कुठून कधी आले? आम्ही परवा दिवशीपासून आलेले। मला तुम्ही भारत जोडो यात्रा यात्राला पण होतो मी। अच्छा, हा फोटो तिथलाच आहे का? हो हो, बघा हे काँग्रेसचे कपडे घालून हा फोटो भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्राला भेटलेले। काय वाटलं आज, कसं झालं काय कार्यक्रम? एकच नंबर झाला, बेस्ट एकदम। तुम्ही कधी आले होते? आम्ही परवा दिवशी आलो होतो। कार्यक्रम कसा वाटला काय? एकच नंबर झाला। बर, तुम्ही पदर स्वखर्चाने आले? पदर खर्चाने आपण। भाजपवाले म्हणत होते पैसे देऊन लोक आणले। नाही 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 नाही, काय खरं? नाही, मेन काँग्रेसचा माणूस आहे। पदर खर्चाने पदर विषयाने येत राहतो। हे माझ्याकडे जेवण पण आहे, स्वतःच पाणी बिणी जेवण आपलं स्वतःच घेऊन आला? काय नाही? नाही नाही, कुठंच नाही। काय काय बॅग आहेत? आपले कपडे शाले हा ते आणलेले। बर, आपल्या मग राहुल गांधी साठी शाळा आणली होती, पब्लिक असल्यामुळे दिलं नाही मी, मग परत घेतलं मी। चाललंय आता दिल्लीला गेल्यावर देऊन टाकू। आता हे पब्लिक होतं ना, त्याच्यामुळे येळ घेतला नाही, त्याच्यामुळे भेटता नाही आलं। गेलो होतो, प्रयत्न केले पण लेडीज मुळे मी पुढे नाही गेलो। पण आता एवढी गर्दी होती त्याच्यामुळे मी ऐकून घेतलं। हे राहुल गांधींसाठी आणलं? हो हो, शाल ते आणलं होतं। आता काय नेत्यांना सांगितलं, शाल आणली होती, टोपी आणली होती काँग्रेसचे वल्ललची टोपी बिपी सगळं रेडी आणलं होतं आपण। तुम्ही काय काँग्रेसचे पहिल्यापासूनच कार्यकर्ते? आपले कसं आहे, महाराष्ट्राची शान आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात आणले होते आलेल्या पाहुण्याला स्टार देऊन सत्कार करणं आपलं काम। वेट झाले नाही? येड झाले नाही, पब्लिक असल्यामुळे वेट झाले। हो, बरं, आज कार्यक्रम झाला, खूप सगळ्या मुली बोलल्या। हो, कसं वाटलं कार्यक्रम? एकच नंबर वाटला। कुठले मुद्दे तुम्हाला आवडले? मुद्दे सगळेच आवडले, भारी बेस्ट। त्याला काय आता मुलींचा विषय घेतला पाहिजे होता। मुलींचा विषय घेतलाच की मग आता त्यांनी? हा, हे सरकार, माझं म्हणणे हे सरकार आता कोणचं असू, मुलींना कॉलेजमध्ये मेस पाहिजे, जेवण बिवण फ्री द्यायला पाहिजे। तुम्ही निश्चित देवाला निंदी द्या, देवाचं नाही ते कॉलेजला द्या ना। मुलांचा पट भरला ना, डोकं चालेल शिक्षणावर। मुलांचा उपाशी राहिले तर मुलं अभ्यास करू शकत नाही। आता शाळांची कॉलेजची काय अवस्था आपण बघतोय? हो हो, शाळेचं लय अवघड आहे, संडास नाही, बाथरूम नाही, मुलांची फी जास्त, आई बाप जमीन गहाण ठेवून पोरांचं शिक्षण करत्या। बरं, आणि आता कायच आहे, आता पेपर लीक होतं, कॉलेज लोक सर लोक गरीब लोकांना त्यांना मार्क द्यायला पाहिजे, खरं आहे ते। तुम्ही काय करता बेसिक? आम्ही आता आमचा लोकल धंदा आहे। काय? आम्ही शेती बिती करतो, पुढे रोजंदारी काम करतो। आमची शेती होती, कुळ काय देत गेली तसं मग हातावरच मग कसं तरी आता एवढं सगळं आता गंधाचं आता वारकरी आम्ही गंधाचं माळ आणली, गंधाचं आणलं होतं, गंध आणला होता लावायला। फोटो याच्यावरती रुक्मिणी माता आहे, बरोबर का? हो, वारीला गेलते का नाही? वारीला गेलो होते ना, पांडुरंगाकडे काय? पांडुरंगाला एकाच पांडुरंगाला गेलो होते। राहुल गांधीला बेन्स आणला होता, हो, गंधाचं पण आणलं होतं, तानाला शालना गंध बेन लावून आम्ही वारीला गेलो, गंध बेन लावतो। एकदा आम्ही पंढरपूरला गेलो होतो आणि तिकडून एक यात्रा निघली होती कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत। म्हटलं पांडुरंग कधी मंदिरात आहे आणि राहुल गांधी पांडुरंग भेटणं गरजेचं आहे। आमचे वडील त्यांच्या बरोबर काम करतात। राहुल गांधी पांडुरंगच आहे म्हणणं? पांडुरंगाची आमच्यासाठी कृष्ण भगवान आहे, आम्ही त्यांचे वारकरी, आमचा देवाची, हे जनताचा देव का? एवढं का आत्मीयता आहे? हो, आत्महत्या कसं आहे, आत्महत्या विषय असं आहे, गांधीजी बाबांनी देश आजाद केला, हे काँग्रेसची दिन आहे। गांधीजी नसताना जन्माला ना आपण अजून गुलाम असतो। हे बरे लोकांनी त्यांच्यापासून आजाद झाले म्हणून आज तुमच्या नामची मुलाखत झाली, हे गांधीजी बाबाची दिन आहे। त्याच्यामुळं आता नरेंद्र गांधी तुमच्या मते पांडुरंगाची, आता राजीव गांधी देशासाठी मेले ते लोक, इंदिरा गांधी एवढं चांगलं केलं, काही गद्दार लोकांनी तिला गोळ्या घातल्या ना। भगत सिंगनी स्वतः फाशी घेतली। आता हे सगळे असं आहे, राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजे का? हेच प्रश्न आहे आपला। राहुल गांधी पण मंत्री, मी तसं काँग्रेसचं सरकार गेलं
तेव्हापासून आहे ना राहुल गांधीला देवाला विनंती केली राहुल गांधीची सरकार 2024 मध्ये झाली पाहिजे. भारत जोडो यात्रेला गेलो होतो ना मी, तेव्हाच सांगितलं देवाला, माझा वारकरी आहे, मी तिकडे देवाला जायचं होतं, मला या देवाला आलं. देव कधी गेला मंदिरातच. राहुल गांधी भेटणं अवघड आहे. आज पण राहुल गांधी भेटणार नाही. आज राहुल गांधीसाठी मी शाल आणली होती, ते राहुल गांधीचा आवडा चायनावाला. राहुल गांधी मला पाहिलं असतं ना स्टेजवर बोललो असतो. हो, पब्लिक मुळे मला मी तेच पैसे गेलो होतो, महिलांमुळे मला पुढे जाते येणार नाही. माझे तुमच्या देवाची काय भेट झाली नाही, देवाची भेट नाही आली, लांबून दर्शन झालं. असे लांबून जर थोडा येळ असला लांबून हात केला, मला माहित असला राहुल गांधी इकडून जाणार आहे, मी त्या रेल्वे स्टेशनच्या वर उभा राहिला असतो, तिथून हात दाखवला असता. काय बोलता? हो, पांडुरंगा कुठून हात दाखवतो तिथून इशारा केला असता, मी राहुल गांधी याला भेटलो असतो. तिने मला हात केला असता ना, असं म्हणताय विठ्ठल पांडुरंग कुठे असला. आता आम्ही वारीला गेलो, महिनाभर चालतो, तर पांडुरंगाचं दर्शन आमचं होत नाही. आम्ही कळसाचं दर्शन घेऊन परत येतो. हे फक्त मनात भावना आहे. जनता भेटली भरपूर झाली, आम्ही लांबूनच हात जोडले, राहुल गांधीला लांबूनच हात जोडली. आज आम्ही तेच पैसे पेट नाही केले आम्ही, आणि देवाची यांची योग आपले योग कमी पडले, सहज येत नाही. दर्शनाचा योग सहज येत नाही, थोडं आडवा येतं काहीतरी. दर्शन झालं. आता आम्ही कधी गेलो दिल्लीला, कुठं मिटिंग असली तिथे जाणार येणार, गाडीवर आम्हाला जाणार, या रस्त्याने जाणार, आम्ही रोडवर उभा राहू झेंडा घेऊन, पण त्यांना हात दाखवेन, ते थांबते ना आमच्यासाठी, आम्ही त्यांना शाल टोपी देऊन टाकू शकतो. आता पब्लिकला जाणं जास्त भेटणं गरजेचं. आता नेते लोक होते, आमचे बाळासाहेब थोरात होते, बाकीचे नानाभाऊ पटोले होते, हे सगळे काँग्रेस पक्षाचे लोक होते, ते निघून गेले. बर, त्यांना भेटलो होतो मी, चाललोय गमती असते. पण तुमचा विठ्ठलाने भेटायला पाहिजे तुम्हाला. जाऊन ते आमचं नाही भेटलं, महिलांना भेटला, त्यांच्या शब्दाला आले, त्याचा आनंद वाटला, बस आनंद आहे बस. पण तुम्हाला दर्शन तर झालं, आमचं दर्शन झालं, आम्ही हजेरी लावली, तुम्हाला मुलाखत दिली, तोच आम्हाला आनंद आहे. जनतेने आम्हाला पाहिलं, तोच आम्हाला दर्शन आहे पांडुरंगाचं. बस पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये नाही, काँग्रेस बरोबर. बस बस, आमचे आजोबा आजी मेले ना देशासाठी आम्ही विषय. बरं, आणि तुमचं म्हणणं आहे की राहुल गांधी पंतप्रधान व्हायलाच पाहिजे. राहुल गांधी 29 मध्ये परमंत्री बनणार. प्रधानमंत्री का मंत्री? परमंत्री, प्रधानमंत्री. हा, ते होणार म्हणजे होणार. पाणी घ्या, पाणी घ्या, द्या इकडे माझ्याकडे झेंडा द्या, पाणी घ्या. तुम्हाला घ्यायच पण नाही घ्या, तुम्हाला ठसका लागलाय बरोबर का? सकाळपासून काही खायला नाही, उपास धरला आहे का? पांडुरंगाचा उपास, वारकऱ्याचा उपास धरला पाहिजे. राहुल गांधी भेटन तेव्हा आपण काम. काय बोलतोय? उपवास केला? हो, उपास आज पाण्यावर उपास. आज सकाळपासून काही खाल्लं नाही. मग काँग्रेस जेवण बिवण्यास तर विचारलं का नाही तुम्हाला? काय लोक, पोलीस लोक होते, हे होते लोक, काही देत होते आणायला. मी म्हणलं माझा उपास आज. काय बोलतो? हो, मी आज काही खाणार नाही. आम्ही एखादंच धरीन पाण्यावर उपास राहतो. मनावर आमचा ताबा आहे. दहा माणसाचा मनावर ताबा असला त्याचं कल्याण आहे. नाही, तुम्ही सांगत होते 29 ला पंतप्रधान व्हायला पाहिजे राहुल गांधी. राहुल होतील का? काय वाटतंय? राहुल गांधी पण मंत्री 29 मध्ये होणार जरूर. लोकांची इच्छा आहे, गरीब लोक आम्हाला भेटते ना, लोकांची इच्छा आहे. इंदिरा गांधीचा नातू आहे, त्याला आम्हाला मतदान मंत्री बनलंच पाहिजे, तो सरकार चालेल. आमची इच्छा आहे, घरी घरी. तुमची इच्छा आहे राहुल गांधी 2029 साली पंतप्रधान व्हायला पाहिजे. होणार. वारकऱ्याचा शब्द आहे आपला, चॅलेंज आहे. बरं, मला सांगा, पण ते काय ते ईव्हीएम चा गोळ करतात म्हणतात, खरं आहे काय? हो, जरूर. एक नंबर, देवाची शपथ. काय बोलताय? देवाची शपथ सांगणार मला तुमचा राहुल गांधी. देवाची शपथ घ्या. पांडुरंगाची आपण माझी कपिल आहे, पांडुरंगाची. तुम्ही कोटी रुपये दिले ना मला, शपथ घे, मी जरूर घेणार नाही. तुम्ही म्हणले मला 10 एकर जमीन तुला फुकट दान करते, तरी मला नकोय. मग काय पाहिजे? राहुल गांधी प्रधानमंत्री होणार म्हणजे होणार, हे जनताच आहे. तुम्हाला काळ्या दगडावर रेषे जनता म्हणते. तुम्हाला कोटभर रुपये दिले तरी तुम्ही घेणार नाही? 10 एकर जमीन दिली तरी नाही घेणार आम्ही. काहीच नाही. राहुल गांधीलाच. हा, ते कसं आहे, पॉम्पलेटवर मंथन झालं तर ठीक आहे, नाही ते मशीन मोठी झालं ना, आमचा बाळासाहेब थोरात 40 वर्षाचा आमदार यंदा मशीनमुळे पडला. कस काय? 40 वर्षाचा आमदार हे मशीनमुळे. तो केजरीवाल राहुल गांधीशी गठबंधन केलं दिल्लीला, देवेंद्र यादव ते चर्चा. राहुल गांधीशी गठबंधन असतं केजरीवाल, तो पडला नसता.
ते मशीनमुळे झाले घोट. ममता दिदी बर. 40 वर्षाची यंदा पडली. राहुल गांधीचे गठबंधन केलं, ते दोन्ही थड्यावर हात होते, दोन्ही थड्या हातात लाडू, दोन दगडावर हा, दोन्ही हातात लाडू, इकडं पण तिकडं पण. बर. आताच वातावरण बघून काय वाटतं? एकच नंबर. हा, आता लाट आहे ना, चेंज होत चेंज त्यांची हवा गेली. हे बोले आजचे दिन आजचे आले नाही. वायदे. ते नरेंद्र मोदीचे लाट होते 2014 मध्ये. आखे आमचे काँग्रेसचे लोक येडे झाले, सगळे राज्याचे लोक येडे झाले. आता मोदी की लाट आहे, मोदी आ रहा है हेलीकॉप्टर से, सब दुआ दुआ. अभी उनकी बात सुना, सबके खाते में 15-15 लाख रुपए आएंगे, सबको नौकरी मिलेंगी, 2000 करोड़ नौकरी देंगे, ये देंगे. कुछ नहीं, सब जुमला पार्टी काला बाजार के पैसे लाएंगे. हमारे माता जी पिताजी ने खाता खोला, उसका वो पैसा नहीं आया. ये सब जुमला पार्टी हो गए. ये पुस्तक वैसे घूम के रहे. आता पुढे काय करणार आहे? घरी जाणार आहे का कसं काय करणार आहे? आता आम्ही घरी जाणार. आता इथून बस स्टँड वर जाणार, तिथून गाडी धरणार की निघून जाणार. ठीक आहे. राहुल गांधी नंतर बनणार लोकांची दुबई इंदिरा. हे हाताचा पंजा आहे. बर, चला. हर घर तुम्हाला काँग्रेस. शुभेच्छा माऊली. हो हो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस. शिवाजी महाराज की जय. जय जय शिवाजी. किती उत्साह आहे त्यांचा. अंदर भगवा है. थँक्यू. आगे वाले हमसे